राज्यावरती सध्या संकटांची मालिकाच सुरू झाली आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीला या संकटासंदर्भातल्या महत्त्वाच्या 3 बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत। पावसानं एकीकडे पाठ फिरवल्यामुळे अनेक भागांमध्ये अजूनही पेरणी झालेली नाहीये, तर ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय। साखरेच्या भरघोस उत्पादनामुळे अतिरिक्त साठा उपलब्ध होऊन कारखानदार अडचणीत येण्याची शक्यता आहे। तिकडे केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मार्गातील अडचणी आणखीनच वाढल्या। त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्र अडचणीत सापडलाय। विविध कारणं आहेत यामागे, पण महाराष्ट्र अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय। गेल्या 10 ते 15 दिवसांपासून राज्यात पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे पेरलेलं बियाणं शेतात उगवलंच नाही। जे उगवलं ते जगवण्याची धडपड आता सुरू आहे। पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कसं ओढावलंय पाहूया। पाऊस रुसला, 8 जुलै नंतरच बरसणार। पावसाची पाठ, पिकांची लागली वाट। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। अमरावतीच्या पिंपळखुटा गावातले हे शेतकरी हजारो रुपये खर्च करून त्यांनी शेतात बियाणं पेरलं, पण 8 दिवसांपासून पावसानं दडी मारली। उगवलेली पिकं कोमेजून जायची वेळ आलीये। त्यामुळे ऐन पावसाळ्यात तुषार सिंचनाचा वापर करून पिकं जगवण्याची धडपड सुरू झालीये। 8-10 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे माझ्याकडे जेवढी सोय आहे तेवढे सिंचन करून राहिलो तुषार सिंचनाने। पेरणी केल्यानंतर पाऊस अचानक गायब झाला आणि आता सिंचनाची व्यवस्था माझ्याकडे नसल्यामुळे दुबार पेरणीची वेळ माझ्यावर येत आहे। केवळ अमरावतीच नाही तर राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। त्यात आता आणखी आठवडाभर पुरेसा पाऊस पडणार नसल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय। त्यामुळे संकट अधिकच गडद झालंय। जुलैमध्ये आपण बघाल तर पहिल्या आठवड्यात 8 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाणच कमी आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये। जुलैचा पहिला आठवडा कोरडा जाणार असला तरी दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस वाढेल असं हवामान खातं सांगतंय। पण तोपर्यंत शेतकऱ्यांना पिकं कशी जगवायची? निदान जुलैत तरी पाऊस बळीराजाला चिंब करणार का? अरविंद दवाळे आणि देवेंद्र कोल्हटकर सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। दुसरीकडे राज्यातील साखर कारखानदारी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। कारण आगामी साखर हंगामाच्या तोंडावर तब्बल 250 लाख मेट्रिक टन साखर बाजारपेठेत शिल्लक आहे। त्यामुळे या अतिरिक्त साखरेचं करायचं काय, हाच प्रश्न कारखानदारांना सध्या सतावतोय। साखर कारखान्यांना मधुमेह। यंदा 325 लाख मेट्रिक टन साखर तयार होणार। एवढ्या साखरेचं करायचं काय? साखर कारखानदारांवर सध्या मोठं संकट घोंगावतंय। साखरेचा हंगाम जवळ आलाय, मात्र साखर कारखानदारांना उत्पादित होणाऱ्या साखरेची चिंता भेडसावते। पूर्वेकडील बाजारपेठ आधीच उत्तर प्रदेशनं काबीज केली, त्यात केंद्र सरकार भाव वाढून देत नाही। अशा परिस्थितीत नेमका मार्ग कसा काढायचा, हाच प्रश्न साखर कारखानदारांना भेडसावतोय। 31 रुपये क्विंटलनं साखर विकत असताना कारखान्यांना 400 रुपये 500 रुपयापेक्षाही जास्त पोत्याला तोटा होत आहे आणि यात साखर कारखानदारी अडचणीत येत चाललेली आहे। साखर हंगामाच्या तोंडावर देशांतर्गत बाजारपेठेत सध्या 250 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे। येणाऱ्या हंगामात 325 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे। म्हणजेच साखर हंगामाच्या अखेरीस जवळपास 575 लाख मेट्रिक टन साखर उपलब्ध असणार आहे। त्यातील देशाला 260 लाख मेट्रिक टन साखर लागते। याचा अर्थ येणाऱ्या हंगामाच्या शेवटी 315 लाख मेट्रिक टन साखर पुन्हा शिल्लक राहण्याची शक्यता आहे। यातून मार्ग काढायचा असेल तर इथेनॉल निर्मितीचा पर्याय आहे। मात्र आजच्या घडीला इतक्या मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती करणं शक्य नाही। त्यामुळे केंद्र सरकारनं साखरेचे दर तरी वाढवून द्यावेत असं साखर कारखानदारांना वाटतंय। एक कुटुंब घरामध्ये महिन्यातून 5 किलोच्या वरती साखर कंझ्युम करत नाही। सो जसं दूध धंद्यात आहे की संकलन दर 2 रुपये वाढवले तर दुधाचे पण 2 रुपये दर वाढतात। त्याच अनुषंगाने जर FRP वाढली तर MSP वाढवायला पण
करायलाच लागणार, कारण साखर धंदा टिकवायचा असेल तर. कधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळलेले साखरेचे दर, तर कधी अतिरिक्त साखरेचा प्रश्न, तर कधी साखरेला बाजारपेठेत कमी असणारी मागणी. अशा अनेक कारणांमुळे राज्यातील साखर कारखानदारी अनेक वेळा अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. आता हा उद्योग अडचणीतून बाहेर आला नाही तर आपसुकच याचा परिणाम 30 लाख शेतकऱ्यांवर होणार आहे. जर केंद्र सरकारने या संदर्भात लवकर निर्णय घेतला नाही तर साखर कारखानदारी मोडीत निघेल, अशा प्रकारची भीती साखर अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. आणि आता विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. HSC बोर्डाच्या 12वी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर करण्यात आली आहे. मूल्यमापनासाठी CBSEच्याच धर्तीवर 30-30-40 फॉर्म्युला ठरवण्यात आलाय. 10वीच्या अभ्यासक्रमावर 30%, 11वीच्या अभ्यासक्रमावर 30% आणि 12वीच्या अभ्यासक्रमावर 40% ग्राह्य धरण्यात येतील. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार 31 जुलैच्या आधी 12वीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भामधला निर्णय राज्य सरकारने घेतला. 30-40% फॉर्म्युला आम्ही आणत आहोत. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकसूत्रता आणावी हा या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. दरम्यान कसा असेल हा फॉर्म्युला पाहूयात, ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात कसा आहे हा फॉर्म्युला, कसं होणार आहे मूल्यमापन. 12वीच्या मूल्यमापनासाठी 30-30-40 फॉर्म्युला जारी करण्यात आलाय. नेमका हा फॉर्म्युला कसा असणार आहे? 10वी, 11वी आणि 12वीतील कामगिरीच्या आधारे मूल्यमापन करण्यात येणार आहे. 10वीत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुणांच्या आधारे 30% मार्क ग्राह्य धरले जातील. 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषय निहाय गुणांच्या आधारे 30% मार्क ग्राह्य धरले जातील. आणि 12वीतील सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्यांच्या विषयनिहाय गुणांच्या आधारावर 40% मार्क्स ग्राह्य धरले जातील. आणि आता दुसरीकडे 10वीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई विभागीय मंडळासह राज्यातील 96% शाळांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण झालंय. येत्या 2 दिवसात 100% शाळांची अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास 15 जुलैपर्यंत 10वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता राज्य शिक्षण मंडळातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारनं दाखल केलेली 102व्या घटना दुरुस्तीबद्दलची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. यावरून पुन्हा एकदा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू झालाय. यातून मार्ग कसा निघणार पाहूया. सुप्रीम कोर्टानं फेटाळली केंद्राची पुनर्विचार याचिका. आता मराठा आरक्षण कसं मिळणार? मराठा आरक्षणासाठी 3 पर्याय कोणते? सुप्रीम कोर्टानं आधी मराठा आरक्षण रद्द केलं. त्यापाठोपाठ केंद्र सरकारनं 102व्या घटना दुरुस्तीबाबत दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही फेटाळली. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदेशीर तिढा आणखी वाढलाय. कोणतंही आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारांना उरलेले नाहीत हे स्पष्ट झालंय. राज्य सरकारने विनाविलंब मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी मागणी झालेली आहे की त्याच्यामध्ये 4 सदस्य मराठा आरक्षण समजणारे घेण्यात यावे आणि त्यांच्या माध्यमातून रिपोर्ट तयार करावा. मला असं वाटतं की हे जर केलं तरच आरक्षण मिळू शकते. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार समोर कोणते पर्याय शिल्लक आहेत ते पाहूया. पर्याय क्रमांक 1, राज्य सरकारला मागास आयोग नेमावा लागेल. मराठा समाजाची माहिती गोळा करून आयोग राज्य सरकारला अहवाल सादर करेल. त्यानुसार राज्य सरकार राज्यपालांकडे विनंती करेल. पर्याय क्रमांक 2, राज्यपाल राष्ट्रपतींकडे मागास आयोगाचा अहवाल पाठवतील. राष्ट्रपती केंद्रीय मागास आयोगाकडे अहवाल पाठवतील. केंद्रीय मागास आयोग मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय देईल. पर्याय क्रमांक 3, राष्ट्रपती मराठा समाज मागास असल्याचं शिक्कामोर्तब करतील. केंद्र सरकारकडे कायदा करण्यासाठी अहवाल पाठवतील. केंद्र सरकार संसदेत विधेयक आणून मराठा आरक्षणाचा कायदा करेल. 102वी जी घटना दुरुस्ती आहे त्यात बदल करावा लागेल. बदल करायचा असेल तर पुन्हा घटना दुरुस्तीच करावी लागते. त्याला कुठलाही शॉर्टकट नाही आहे.
2/3 मेजॉरिटीनी लोकसभा राज्यसभा याच्यामध्ये मेजॉरिटी देखील चौकशी नाही आहे. त्यांनी असं म्हटलंय की अशा पद्धतीने पहिल्यांदाच इतिहासात एखाद्या पक्षाने ठराव करावा चौकशीसाठी. मला असं वाटतं की नेहमीच असं असतं, कुठलाही पक्ष हा मागणी करत असतो की बाबा ही घटना घडली तर याची चौकशी केली जावी, ही घटना घडली तर याची चौकशी केली जावी. असं तर कुठे भारतीय जनता पक्षाने ठराव केलेला नाही की यांना अपराधीच मानलं पाहिजे, यांना जेलमध्येच टाकलं पाहिजे, असा कुठलाही ठराव नाही आहे. ठराव काय आहे तर अशा प्रकारचं पत्र लिहिलं गेलं आहे. आमचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी जे पत्र पाठवलं किंवा जो ठराव केला यात त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की असं पत्र जर बाहेर आलं असेल तर त्या पत्राची चौकशी केली पाहिजे. मला असं वाटतं की याच्यात कुठलंही गैर नाही आहे. 12वीचा फॉर्म्युला ठरला आहे, 30 फॉर्म्युला जो ठरवण्यात आलेला आहे. आक्षेप आहे अनेक लोकांचा. नाही, मी अजून तो फॉर्म्युला बघितलेला नाही. माझ्याकडे आत्ता माहिती नाही, कारण मी माझ्या गावी गेलो होतो, तिथनं मी आत्ता आलो आहे, ते मला आत्ता तरी त्याची माहिती नाही है. ईडी के विषय में अजीत पवार जी ने कहा कि इसके पहले बहुत सी जांच हुई लेकिन उसमें से कुछ निकला नहीं. देखिए, कुल मिलाकर ये जो जांच हो रही है, एक PIL बॉम्बे हाईकोर्ट में हुई थी. उस हाईकोर्ट में उस समय हाईकोर्ट ने निर्णय देकर सीधे पुलिस को डायरेक्शन दिया था कि इसमें आप FIR दाखिल करें. ये अगस्त 2019 की बात है. उसके बाद ये सारे लोग सुप्रीम कोर्ट गए, लेकिन सुप्रीम कोर्ट ने भी उसमें दखलंदाजी देने से मना कर दिया और इसके कारण मुंबई पुलिस के EOW ने इसके संदर्भ में एक FIR अगस्त 2019 में इन सभी लोगों को आरोपी बनाकर उस समय वो FIR दर्ज किया था. जैसे वो FIR दर्ज हुआ तो चूंकि ये सारे फाइनेंशियल इसमें इन्वेस्टिगेशन और मनी लॉन्ड्रिंग का एंगल था, इसलिए उसी समय ईडी ने एक ECIR भी उस समय फाइल किया था. उस ECIR की जो तफ्तीश ईडी ने की है उसके तहत ये सारी कार्रवाई चल रही है. तो ये कोई राजनीति से प्रेरित होकर कार्रवाई चल रही है, ये सेंट्रल गवर्नमेंट ने की कार्रवाई या उस समय के स्टेट गवर्नमेंट ने की कार्रवाई, इससे भी ज़्यादा ये सारी कार्रवाई उस समय हाईकोर्ट के आदेश से हुई है. उस समय भले ही हमारी सरकार थी और हमारी सरकार ने FIR दाखिल की थी, लेकिन उसका आदेश हाईकोर्ट ने दिया था. ईडी ने भी जो तफ्तीश की है हाईकोर्ट के आदेश से की. उन्होंने कहा बैठकीनंतर पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. असं आहे की मी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला गेल्यानंतर इथलं मी नागपूरचं एक डेलिगेशन घेऊन गेलो होतो. ज्या डेलिगेशनमध्ये इथले वेदचे लोक होते. धर्मेंद्र प्रधान साहेबांची आमची भेट होती. त्या भेटीला थोडा उशीर होता म्हणून मी माननीय अमित शाह साहेबांना विचारलं. ते म्हणाले 15 मिनटं तू येऊन जा, कारण त्यांची नंतरची बैठक होती. मी 15 मिनटं कर्टसी कॉल त्यांच्याकडे केला आणि त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधानांना भेटलो. त्यानंतर एक डेलिगेशन घेऊन माननीय जोशी साहेबांना भेटलो आणि तिथनं थेट मुंबईला आलो. मला असं वाटतं की आज अलीकडच्या काळामध्ये मी दिल्लीला कुठल्याही कारणाने गेलो तरी फार मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते. त्यामुळे आज दिवसभर ती पतंगबाजी पाहून मलाही मनोरंजनाचा आनंद घेता आला. अजीत पवार जी ने कहा है कि बीजेपी इस तरीके के प्रस्ताव पारित करती है अपने कार्यकारिणी में. जरंडेश्वर प्रकरणी ईडी चौकशी कोर्ट आदेशानुसारच झाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. ईडीच्या चौकशीबाबत फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि आता बातमी पुण्यातनं. पोलीस दलासाठी एक आनंदाची बातमी आहे. पोलीस खात्यात भरती होणारा प्रत्येक पोलीस शिपाई सेवानिवृत्त होईपर्यंत पोलीस उपनिरीक्षक बनणार आहे. पाहूयात त्याबाबतचा एक खास रिपोर्ट. प्रत्येक हवालदार होणार PSI. निवृत्तीपर्यंत पोलीस शिपाई होणार फौजदार. गृहमंत्र्यांचा नवा प्रस्ताव. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस दलाचं ब्रीदवाक्य. ऑन ड्युटी 24 तास कार्यरत असलेल्या पोलीस दलात भरती होण्यासाठी अनेक तरुण खस्ता खातात.
केवळ बौद्धिकच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्यासाठी मेहनत घेतात. अथक प्रयत्नांनंतर खाकी वर्दी अंगावर चढते. अनेक जण शिपाई म्हणून भरती होतात आणि निवृत्तीपर्यंत फार फार तर सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचतात. मात्र आता पोलीस दलात येणारा प्रत्येक शिपाई फौजदार म्हणून निवृत्त होणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय. त्याला लवकरच मंजुरी मिळेल अशी त्यांना आशा आहे. आमचं स्वप्न हे आहे की शिपाई म्हणून भरती झालेला पोलीस दलातला कर्मचारी हा सब इन्स्पेक्टर म्हणूनच त्या ठिकाणी रिटायर झाला पाहिजे आणि त्याला त्या ठिकाणी किमान 4-5 वर्ष तरी या कामामध्ये ते त्या ठिकाणी काम करता आलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे. पोलीस शिपायाला सध्या खाकी वर्दीसोबत काळ्या रंगाचा बेल्ट, काळ्या रंगाचे बूट आणि साधी टोपी असा गणवेश मिळतो. तोच शिपाई निवृत्तीच्या काळात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर गेल्यास त्याच्या खांद्यावर फक्त एक स्टार लागतो. मात्र हाच दर्जा आता वाढणार आहे. फौजदार म्हणून निवृत्त होताना बेल्ट आणि बुटाचा रंग बदलून तांबड्या रंगाचा होणार आहे. साधी टोपी जाऊन पी कॅप येईल आणि खांद्यावर असतील 2 स्टार. पोलीस शिपायाला फौजदार बनवण्याच्या गृहमंत्र्यांच्या या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब कधी होतंय याकडे आता तमाम पोलीस शिपायांचं लक्ष लागलंय. किरण ताजणे, झी24 तास, पुणे. या गजरात आळंदी नगरी दुमदुमून गेलीये. आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. माऊलींच्या पादुका दर्शन मंडपात विराजमान झाल्या. त्यानंतर पादुका 19 जुलैपर्यंत इथंच मुक्कामी राहतील. पंढरपूरसाठी 19 जुलैला एसटी बसमधून मार्गस्थ होतील. पारंपरिक पद्धतीनं माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न झाला. माऊलींच्या पालखीला आकर्षक सजावट करण्यात आली. प्रस्थान सोहळ्यात मर्यादित वारकऱ्यांना सहभागी होण्याची परवानगी आहे. त्यामुळे विणेकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यावरून काही काळ सोहळा खोळंबला होता. एकाच विणेकऱ्याला आत सोडण्यावर सहमती झाली. त्यानंतर प्रस्थान सोहळा सुरू झाला. ज्ञानोबा तुकारामांचा नामघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झाला. देहूतून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालंय. रोहित देवरे यांनी ड्रोनमधून टिपलेली वारीची विहंगम दृश्य खास झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे